श्रीमंतांची मेहुणी शास्त्र्यांच्या मुलाला देणार ही बातमी हा म्हणता सगळीकडे पसरली. गायकवाडी गोटात आनंद झाला. संगमावर साहेब लोक साशंक झाले. भगवंतराव गायकवाड आणि गोविंदराव बंधूजी आपल्या वाड्यातून फारसे बाहेर पडेनासे झाले. लग्नाची तयारी मोठ्या धूमधडाक्यानं सुरू झाली. नाशिकला लग्न करायचं ठरलं. लग्नाचं सामान उंटांवर लादून शेकडो उंट नाशिकची वाट चालू लागली. एल्फिन्स्टन साहेबांना आढेवेढे घेऊन पाहिले, पण श्रीमंतांचं घरचं कार्य असल्यानं अखेरीस त्यानंही नाशिकला यायचं कबूल केलं. पेशव्यांच्या सरदार जहागीरदारांना लग्नाची निमंत्रणं गेली. फौज फाट्यांसह त्यांना नाशिकला हजर राहायच्या आज्ञा त्र्यंबकजीनं दिल्या. सरदार जहागीरदार नाशिकला रवाना झाले. श्रीमंतांचा पहिला मुक्काम आळंदीला झाला. त्र्यंबकजी यावेळी श्रीमंतांबरोबर नव्हता. तो दुसऱ्या दिवशी निघाला. त्यानं शास्त्र्यांना आपल्याबरोबर घेतलं. शास्त्र्यांबरोबरची बोलणी चालूच होती. फळावरच्या दप्तरखान्यातून गायकवाड प्रकरणाची 100 दप्तरं उंटांवर घालून चौकी पाहऱ्यात नाशिकच्या मार्गाला लागली. नाशिकला श्रीमंतांचा मुक्काम सरकारवाड्यात झाला. शास्त्रीबुवांसाठी शेजारच्या वाड्यात जानोस घर दिले. त्र्यंबकजी आणि इतर सरदार गोदेच्या काठी छावण्या ठोकून राहिले. वरच्या बाजूला एल्फिन्स्टन साहेबाचा डेरा पडला. नाशिकला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरी त्र्यंबकजी आपल्या डेऱ्यात कापडाच्या व्यापाऱ्यांकडून आलेली सणगं पाहत होता. शेजारी फक्त चंद्रा होती. गणपतीला घेऊन गोदी बाहेर गेली होती. हा बुट्ट्यांचा शालू कसा वाटतो? चांगला आहे नाही? चंद्रा कापडाच्या गठ्ठ्यातून एक जरीचं वस्त्र उचलून त्याची घडी उलगडत म्हणाली. आसमानी रंगाच्या रेशमी वस्त्रावर जरीत बुट्ट्या काढलेल्या होत्या. पदराला जरीच्या कोयऱ्या होत्या. आसमानी रंगाचा शालू येतो. त्र्यंबकजी ते वस्त्र हातात घेऊन चंद्राला म्हणाला, आसमानाची माहिती माझ्यापेक्षा तुलाच अधिक. तुमचं काहीतरीच असतं. चंद्रा मानेला नाजूक झटका देत म्हणाली. आसमानात चंद्र फिरतो तेव्हा त्या नावाच्या माणसाला आभाळी रंग खुलून दिसणारच. चेष्टापुऱ्या, त्या चंद्राला आधार शंकराच्या जटेचा आहे हे विसरू नका. चंद्रा त्र्यंबकजीला म्हणाली. श्रीमंतांचं घरचं कार्य तेव्हा श्रीमंतांच्या मुख्य कारभाऱ्यांच्या बायकोला शोभेल असंच वस्त्र असलं पाहिजे म्हणून विचारते. खरंच सांगा ना, हा शालू चांगला दिसेल ना? खरं सांगू, आम्ही राजकारणी माणसं. चंद्रा, राजकारणातले रंग आम्ही चटकन ओळखतो, पण आपल्या बायकोच्या लुगड्याचा रंग कोणता असावा हे काही आम्हाला सांगता येणार नाही. तितकी फुरसतच नाही आम्हाला. पण आपल्या माणसाला काय चांगलं दिसेल आणि काय चांगलं दिसणार नाही हे आता चटकन उमजतं ना. चंद्रा, बाहेरचं सुख हे आतल्या समाधानावर अवलंबून असतं. आत माणूस समाधानी असला की बाहेरची प्रत्येक गोष्ट त्याला चांगली वाटते, आवडायला लागते. ते समाधान चंद्राच्या शीतल चांदण्यासारखं असतं. चांदण्या रात्री आपण सहज बाहेर पाहिलं म्हणजे चांदणं पडलेली खडबडीत वस्तू सुद्धा आपल्याला सुखावते. तसंच सुखाचं आहे. आज मी पूर्ण सुखात आहे. त्र्यंबकजी चंद्राच्या डोळ्यात पाहत म्हणाला. पण त्या सुखात आमचाही वाटा आहे आणि तरीही आम्हाला या वस्त्रांनी शरीर शृंगारावं असं वाटतं. नुसत्या आतल्या सुखानं आमचं समाधान कुठे होतं? आम्हा पुरुषांची गोष्ट थोडी वेगळी आहे चंद्रा. आम्ही काही ध्येयासाठी जगतो, धडपडतो. लहानपणापासून एक महत्वाकांक्षा मनाशी बाळगली होती, ती आता पुरी झाली आहे. माझी सेवा धन्याच्या पायांशी रुजू झाली आहे. सेवकाला मिळणारा सर्वात मोठा मान मला मिळाला. जे करण्याची जिद्द बाळगून होतो पण ते घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, ते घडलंय. त्या यशाची धुंदी विलक्षण आहे. ती नशा, तो कैफ काही वेगळाच आहे. ती अवस्था मी अनुभवतोय. आता दृष्टीपुढे सारं सुंदर आणि मंगलच दिसतंय. आता माझी उरलेली स्वप्न सहज प्रत्यक्षात उतरतील असं मला वाटायला लागलंय. मराठी माणसाच्या पुरुषार्थाला परिस्थितीनं दिलेलं आव्हान मी स्वीकारलंय. मी तेवढा समर्थ झालोय. चंद्रा त्र्यंबकजीकडे पाहत होती. अलीकडे कारभाराच्या व्यापामुळे त्र्यंबकजीला फुरसत फारच कमी मिळत होती. थोडा मोकळा वेळ मिळाला की त्र्यंबकजी अंतर्मुख होऊन चंद्राशी बोलत राहत असे. आपल्या महत्वाकांक्षी पतीचा चंद्राला अभिमान होता. त्र्यंबकजी बोलायला लागला की अभिमानानं तिचाही ऊर भरून येत असे. त्यामुळे आता त्र्यंबकजी बोलत असताना ती तल्लीनतेनं ऐकत होती. समोरचा उंची वस्त्रांचा गठ्ठा तिनं बाजूला सारला. त्र्यंबकजी बोलायचा थांबल्यावर ती म्हणाली,
सुखाच्या राशीवर बसल्यावर आम्हा बायकांना उगाच हुरहुर वाटत असते. आम्हाला वाटतं चंद्राचे शब्द ओठातच राहिले. गोदी गणपतीला घेऊन घाईनं आत आली. बाहेर शास्त्रीबुवा बैठकीवर आलेत. ती म्हणाली, लक्ष्मण पंतांनी तातडीनं आपल्याकडे वर्दी पोचवायला सांगितली. गंगाधर शास्त्री ना, त्यांना ताटकळत ठेवता येणार नाही. तेवढ्यात गोदीचा हात सोडून गणपती त्रिंबकजीला येऊन बिलगला. त्याला थोपटत त्रिंबकजी म्हणाला, छोटे कारभारी, आम्हाला बाहेर जाऊ द्या. श्रीमंतांचे व्याही आलेत. त्यांचं काम झालं की आम्ही तुमच्याशी बोलत बसायला पुन्हा येतोच. चंद्रानं गणपतीला जवळ घेतलं. आपण जाऊन यावं. तोवर सोनारानं गणपती करता तयार करून आणलेले दागिने मी पाहते. लग्नाच्या सोहळ्यात छोट्या कारभाऱ्यांकडे सगळ्यांचं लक्ष गेलंच पाहिजे ना. त्रिंबकजी बाहेर बैठकीवर आला. गालिच्यावर लोडाला टेकून शास्त्री बसले होते. त्यांनी कानात टपोऱ्या मोत्यांची भिकबाळी घातली होती. अंगावरची शालजोडी उजव्या खांद्यावरून खाली घसरली होती. शास्त्र्यांचा चेहरा उतरलेला होता. गालिच्यावर दृष्टी लावून ते खाली मान घालून ते बसले होते. शास्त्र्यांकडे पाहताच त्रिंबकजी चमकला. काहीतरी झालं होतं, पण वरकरणी तसं न दाखवता तो नेहमीच्या सलगीनं म्हणाला, श्रीमंतांचे व्याही असे एकाएकी काही न कळवता कसे आले? अगोदर वर्दी असती तर स्वागताचा बंदोबस्त ठेवला असता. तात्या, तुम्हाला न आवडणारी बातमी सांगायला मी आलोय. शास्त्री गालिच्यावरून दृष्टी न काढता म्हणाले. त्रिंबकजी शास्त्र्यांच्या शेजारी बैठकीवर बसला. शास्त्र्यांचा गंभीर आवाज आणि पडलेली चर्या पाहून तो विचारात पडला. शास्त्र्यांच्या जवळ सरकून तो म्हणाला, दाजी, काय प्रकार आहे? तुम्ही एवढे उदास का? तात्या, आत्ताच श्रीमंतांकडे जाऊन आलो. त्यांना सांगितलं, हा संबंध होणार नाही. मला श्रीमंतांशी नातं जोडता येणार नाही. शास्त्री एकदम उद्गारले. त्यांनी गालिच्यावरची नजर उचलली. त्रिंबकजीकडे पाहिलं. शास्त्र्यांचे शब्द अनपेक्षित होते. त्याचा घाव जबर होता. त्रिंबकजीनं शास्त्र्यांकडे पाहिलं. जणू त्याला अजूनही ते सर्व खोटच वाटत होतं. त्याच्या तोंडून नकळत उद्गार बाहेर पडला, पण का? का ते मलाही नीट सांगता येणार नाही, पण हा संबंध होणार नाही हे मात्र नक्की. मी माझा निश्चय स्वतः श्रीमंतांना कळवलाय. श्रीमंत काय म्हणाले मग? ते म्हणाले, या योगायोगाच्या गोष्टी असतात. आपल्या मनात नसेल तर हे लग्न होणार नाही. दाजी, अजून माझा विश्वास बसत नाही. त्रिंबकजी आश्चर्यानं डोळे विस्फारून म्हणाला, श्रीमंतांनी लग्नाची मोठी तयारी केली आहे. सारे सरदार मानकरी हजर झालेत आणि आता तुम्ही नाही म्हणता? दाजी, तुम्ही चेष्टेनं बोलत आहात ना? खरं सांगा. नाही तात्या, शास्त्री चेष्टेनं बोलत नाही. शास्त्री मान हलवून म्हणाले, हे त्रिवार खरंय. तुम्ही फार खटपटीनं हा योग जुळवून आणला होता, पण माझं नशीब फुटकं. हा संबंध मला घडवून आणता येत नाही आणि हे सांगण्यासाठी सडाच मी इथं आलो. पण तुमच्या विचारात एकाएकी फरक पडायचं कारण काय? काही विशेष घडलंय का? वरपक्षाच्या तुमच्या मान मरातापात श्रीमंतांकडून काही कमी पडलंय? नाही पाटील, त्यात काही कमी नाही. उलट गेले काही महिने श्रीमंतांनी आमच्या सर्वच गोटाची विशेष काळजी घेतली आणि त्यामुळेच मला वाटतं कुणीतरी विघ्न संतोषी माणसानं माझा उत्कर्ष सहन न होऊन बडोद्याला माझ्या विरुद्ध तक्रार केली असली पाहिजे. कशावरून? आज बडोद्याहून आमच्या सरकारचा मला खलिता मिळाला. इथली बोलणी तातडीनं संपवून मी बडोद्याला ताबडतोब फिरावं असा हुकूम गायकवाडांनी मला दिलाय. आणि श्रीमंतांशी आमचं जे नातं जोडलं जाणार आहे त्यात विपरीत अर्थ बडोद्यात लावला जातोय अशी खबर मला मिळाली. या दोन्ही गोष्टींमुळे मी फार नाराज झालो. ज्या दरबारचा मी सेवक आहे त्या दरबाराला न आवडणारं वर्तन मी इथं करावं असं मला मुळीच वाटत नाही. म्हणून मी या लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही असं ठरवून टाकलंय. त्रिंबकजीच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. आश्चर्याची जागा आता संतापानं घेतली. तो एकदम म्हणाला, दाजी, तुमच्याबद्दल मला आदर आहे, पण मराठी दौलतीच्या स्वामीची इज्जत सांभाळणं हे माझं काम आहे. तुम्ही लग्न मोडण्याचा एकतर्फी निर्णय घेऊन टाकलात, पण यात मानहानी झाली श्रीमंतांची. या साऱ्या गोष्टीच्या परिणामांचा विचार तुम्ही केलाय? होय पाटील, पूर्ण विचार केलाय. त्याबद्दल पेशवे सांगतील तो दंड भरायला मी तयार आहे. दंड?
पेशव्यांची आबरू पैशानं मोजली जात नाही. त्रिंबकजी कडक आवाजात म्हणाला, शास्त्री बुवा, हे लग्न होणार. तुमची इच्छा असो अथवा नसो. पेशवे इथून आपला मुक्काम हलवतील तो आपली मेव्हणी गंगाधर शास्त्री पटवर्धनांची सून झालेलं पाहूनच. शास्त्र्यांना त्रिंबकजीच्या या शब्दांची अपेक्षा होतीच. ते थोडा वेळ न बोलता तसेच बसून राहिले. संध्याकाळ झाली होती. सेवकांनी बैठकीत दीप आणून ठेवले. अखेरीस शास्त्री म्हणाले, पाटील, पेशव्यांनी अशी दांडगाई करू नये असं मला वाटतं. इथं आम्ही त्यांच्या राज्यात आहोत. तेव्हा त्यांनी अन्याय केला तरी तो निमूटपणे सहन करणं आम्हाला भागच आहे. पण जग काय म्हणेल ते पहा. लोक म्हणतील, एका गरीब शास्त्र्याला दमदाटी देऊन श्रीमंतांनी आपली मेहुणी त्याच्या मुलाच्या गळ्यात मारली. तेच लोक हे लग्न असं अर्ध्यावर फिसकटलं तर काय म्हणतील? शास्त्री बॉय, याचा तुम्ही विचार केलाय? स्वामीनिष्ठा हा गुण पेशव्यांच्या सेवकात जसा आदरणीय तसाच तो इतरांच्या बाबतीतही समजायला हवा. या लग्नानं मी श्रीमंतांच्या पूर्ण कह्यात गेलो आणि बडोद्याच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष केलं असा बडोद्याच्या लोकांचा ग्रह झाला तर ते काही चांगलं नाही. पेशवे प्रभू आहेत. त्यांच्यापेक्षा लोकनिंदेची झळ या शास्त्र्याला जास्त लागेल. पाटील, मी तुम्हाला आपला बंधू मानतो. माझी परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या. मीच अगोदर याचा नीट विचार करायला हवा होता, पण माझे काही अंदाज चुकले. बडोद्याला कुणीतरी गायकवाडांचे कान फुंकले आणि त्यांनी माझ्या वर्तनाचा विपरीत अर्थ लावला. सेवकांना आपल्या धन्याच्या मर्जीविरुद्ध वागू नये हे तुम्हीही मान्य कराल. त्रिंबकजी काही बोलला नाही. त्याच्या डोक्यात उलटसुलट विचारांची चक्र सुरू झाली. शास्त्र्यांच्या या अचानक बदललेल्या विचारानं श्रीमंतांना काय वाटलं असेल या कल्पनेनं तो बेचैन झाला. शास्त्री जाण्यासाठी उठले. दाजी, तुम्ही माझ्यासमोर मोठाच पेच टाकलात. त्रिंबकजी त्यांना निरोप देत म्हणाला, श्रीमंतांचा सेवक म्हणून त्यांचं हित अनहित पाहणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. पण मला तुम्हालाही दोष देता येत नाही. तुमच्या धन्याच्या इच्छेविरुद्ध तुम्ही वागावं असं मला वाटत नाही. यापुढं परमेश्वर जशी बुद्धी देईल तसं घडत. वैशाख महिना सुरू असूनही रात्री आकाश एकाएकी ढगांनी भरून आलं. विजांचा कडकडाट झाला. मोठे झंझावाती वारे वाहिले. रात्रभर गडगडाटी पाऊस कोसळतच होता. लग्न रहित झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. साहेबाला बरं वाटलं. शास्त्र्यांच्या वाईटावर टपलेल्या गोविंदराव बंधूजी आणि भगवंतराव गायकवाड यांनाही समाधान वाटलं. पेशव्यांच्या गोटात निराशा पसरली. गंगाधर शास्त्री पटवर्धनांवर बडोदा दरबारचा विश्वास नाही ही गोष्ट या निमित्तानं स्पष्ट झाली. आणि शास्त्र्यांच्या पुण्यात चाललेल्या वाटाघाटीत या ना त्या निमित्तानं खो घालण्याचा प्रयत्न कुणीतरी करतोय अशी त्रिंबकजीची खात्री झाली. त्रिंबकजीनं बयाजी मार्फत बारकाईनं चौकशी केली. एक आठवडाभर त्याचे जासूद पुणे, नाशिक, मुंबई, सुरत इत्यादी ठिकाणी फिरत होते. त्यांच्या रोजनिशा रोज रात्री त्रिंबकजीच्या हाती येत होत्या. शास्त्र्यांनी लग्नाला नकार देऊन श्रीमंतांचा अपमान केला या कल्पनेनं त्रिंबकजी प्रथम नाराज झाला होता. पण त्याच्या चौकशीतून जी माहिती बाहेर आली त्यावरून शास्त्र्यांनी केलं ते योग्यच असं हळूहळू त्याला वाटू लागलं. बडोदा दरबारचा विश्वास संपादन करायला शास्त्र्यांना हे लग्न मोडण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं ही त्याची खात्री झाली. गायकवाडाला श्रीमंतांच्या बाजूला वळवण्याचं सामर्थ्य फक्त शास्त्र्यांमध्ये होतं आणि त्यासाठी त्यांचं बडोद्यातलं आसन मजबूत करणं पेशव्यांच्याच हिताचं होतं. अशी त्रिंबकजीनं मनाशी खुणगाठ बांधली. बापू गोखल्यांना शास्त्र्यांचं वर्तन मुळीच पसंत नव्हतं. एक दिवस सकाळीच ते त्रिंबकजीकडे आले. श्रीमंत त्र्यंबकेश्वराच्या यात्रेला गेले होते. 4-5 दिवस ते तिथंच राहणार होते. बापू गोखले त्यामुळे निवांत होते. पाटील, बडोद्याच्या वाटाघाटी चालू ठेवण्यात आता मला काही अर्थ दिसत नाही. बापू, उलट वाटाघाटी आता निर्विघ्न झाल्या. आताच तर त्या नेटानं चालू ठेवल्या पाहिजेत. त्रिंबकजी म्हणाला, श्रीमंतांचा एवढा अपमान केलेल्या शास्त्र्यांशी त्यांचे कारभारी वाटाघाटी चालू ठेवणार? बापू आश्चर्यानं उद्गारले. राजकारणात वेळ प्रसंग पाहून मान अपमान विसरावे लागतात बापू. हा प्रसंग त्यापैकीच आहे. म्हणजे म्हणता काय तुम्ही हे? बापू, हे लग्न झालं असतं तर गायकवाडांशी वाटाघाटी करायला आम्हाला शास्त्र्यांचा काहीच उपयोग झाला नसता.
कारण शास्त्री श्रीमंतांचे व्याही झाल्यामुळे गायकवाडांनी त्यांच्यावर विश्वासच ठेवला नसता आणि मग साहेबाचं नेमकं फावलं असतं. मग त्यानं मध्यस्थी केली असती आणि आम्हाला तेच नकोय. पण गेलं वर्ष दीड वर्ष बोलणी सुरू आहेत, त्यावेळी शास्त्री काही श्रीमंतांचे व्याही नव्हते. तेव्हा तरी बोलणी कुठे नमोघात आली? बापू, शास्त्री पुण्यात आले ते स्वतःला साहेब समजून. त्यांच्या डोक्यातला साहेब काढून टाकायला आम्हाला इतका वेळ लागला. गायकवाड स्वतंत्र राजे नसून पेशव्यांचे ते सरदार आहेत हे आत्ता त्यांनी मान्य केलंय. आणि वाटाघाटी संपवण्याची आम्हाला तरी कुठं घाई आहे? साहेबाची संगत सोडून गायकवाडांनी पेशव्यांना येऊन मिळावं ही आमची इच्छा आहे. उद्या आमचं इंग्रजांशी युद्ध सुरू झालं तर निदान गायकवाड जागच्या जागी गप्प राहिले तरी आमचं मोठं राजकारण साधेल. तेवढ्या पुरता आम्हाला शास्त्र्यांचा चांगला उपयोग होऊ शकेल. श्रीमंतांच्या मनात शास्त्र्यांना निरोप द्यायचा नाही तर मुळीच नाही. वेळ आली तर श्रीमंत गायकवाडांकडून येणं असलेली सर्व रक्कम सोडून देतील, पण त्यांनी आमच्या बाजूला येऊन मिळालं पाहिजे. गायकवाडी वस्त्र पेशव्यांकडून स्वीकारली पाहिजे. या अटी मान्य झाल्या की शास्त्र्यांचं इथलं काम संपेल. एल्फिन्स्टन साहेबांना शास्त्र्यांना परत बडोद्याला जायचा सल्ला दिलाय अशी गावात बोलवाय. माझ्या कानावर आहे ते. पण शास्त्र्यांनी बडोद्याला परतण्यापूर्वी पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा आपला मानस एल्फिन्स्टन साहेबाला कळवलाय. आषाढी एकादशीसाठी श्रीमंत इथून परस्परच पंढरपूरला जाणार आहेत. शास्त्री बरोबर येणार आहेत. त्यानंतर महिना 2 महिने पुण्यात राहून बडोद्याला येतो असं त्यांनी गायकवाडाला कळवलंय. तोपर्यंत आम्ही शास्त्र्यांना आमच्या बाजूला वळवू असं मला वाटतं. बापूंच्या प्रमाणेच पटवर्धन, पेठे, विंचुरकर, पानसे इत्यादी सरदारांना सुद्धा शास्त्र्यांच्या वर्तनाचा संताप आला होता. शास्त्र्यांच्या गोटातल्या अरबांच्या आणि मराठी सरदारांच्या स्वारांच्या काही कटकटीही झाल्या. त्रिंबकजीनं आपल्या खास स्वारांची एक तुकडी शास्त्र्यांच्या गोटावर पहाऱ्यासाठी बसवली तेव्हा त्या कटकटी थांबल्या. वाटाघाटी महिना 2 महिने चालू ठेवायला एल्फिन्स्टननं संमती दिली. ग्रांट साहेब आणि एल्फिन्स्टन साहेब पंढरपूरला जाणार नव्हता. वेरूळची लेणी पाहायला तो जाणार होता. लग्नासाठी गोळा झालेले सरदार आणि मुत्सद्दी मंडळी हळूहळू नाशिकहून परतली. वाराणसीबाईंना पुढचा प्रवास झेपणार नव्हता, त्या पुण्यास परतल्या. वैशाख संपता संपता श्रीमंतांचा मुक्काम नाशिकहून हलला. त्रिंबकजी, आप्पा देसाई निपाणकर, अनाबा राहतेकर, पुरंदरे हे आपल्या फौजेनिशी श्रीमंतांच्या स्वारीत होते. सिन्नर, अकोले, ओतूरहून स्वारी जुन्नरला आली. चासवरून स्वाऱ्या सासवडकडे वळल्या. ज्येष्ठ महिनाभर सासवडला कऱ्हेडच्या काठी श्रीमंतांच्या फौजेचा तळ पडला. पुरंदरांकडे श्रीमंतांना मोठी मेजवानी आली. श्रीमंतांनी सोपान देवाचं दर्शन घेतलं. आषाढ लागताच श्रीमंतांनी पंढरपूरच्या दिशेनं कूच केलं. निरोप देण्यासाठी पुरंदरे लवाजम्यानिशी वाल्ह्यापर्यंत गेले. सासवडला परत फिरण्यापूर्वी रात्री पुरंदरे त्रिंबकजीच्या डेऱ्यात आले. त्रिंबकजी तोफखान्याकडचे कागद पाहत बसला होता. पाटील, उद्या आम्ही परत सासवडला जातो. पुरंदरे त्रिंबक शेजारी आसनावर बसत म्हणाले. पुरंदरे, नाशिकला जो बनाव केला तो पक्का, आता मागं हटायचं नाही. त्रिंबकजी पुरंदऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. पुरंदऱ्यांनी त्रिंबकजीचा हात आपल्या हातात घेतला. गंभीर स्वरात ते म्हणाले, त्रिंबकजी, तुम्ही हे प्रचंड राजकारण स्वतःच्या हिमतीवर सुरू केलं म्हणून दौलतीच्या आमच्यासारख्या जुन्या सरदारांनी त्याला होकार दिला. नाहीतर खाशा श्रीमंतांच्या शब्दावर विसंबून सरदार एकदम कबूल झाले नसते. लग्नाच्या निमित्तानं साऱ्यांना नाशिकला बोलवण्यात माझा तोच हेतू होता. तुमची आता खातर जमा झाली. दसऱ्यानंतर सर्वांना संकेताच्या चिठ्ठ्या रवाना होतील. यावेळी एक दिलानं गोऱ्यांवर तुटून पडूया. पुरंदरे, माझी बापू गोखल्यांप्रमाणे तुमच्यावरही मोठी भिस्त आहे. माझ्या प्राणाला मी विशेष जपतो असं नाही, पण पेशवाईची प्रतिष्ठा मी तुम्हा सर्वांच्या हवाली केली. पाटील, तुम्ही निर्धास्त राहा. पेशव्यांच्या खांद्याला खांदा लावून मराठशाहीसाठी आतापर्यंत पुरंदरे लढलेलेच आहेत. यावेळी ते मागं सरणार नाही. तुम्ही श्रीमंतांबरोबर पंढरपूरला जातात. श्रीमंतांकडून विठ्ठलाची पूजा करून आशीर्वाद घ्या म्हणजे झालं. छत्रपती कोणत्याही कामाला बाहेर पडण्यापूर्वी भवानी आईचा आशीर्वाद मागत असत. आम्ही श्रीमंतांसाठी पंढरपूरच्या विठ्ठलाचा आणि आळंदीच्या ज्ञानोबाचा आशीर्वाद घेणार आहोत.
मराठशाहीच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. पण यापेक्षाही बिकट प्रसंगातून ती तावून सुलाखून निघालेली आहे. यावेळीही परमेश्वर आमच्या पाठीशी राहील असा आमचा पक्का भरोसा आहे. त्रिंबकजी भावनेनं जड झालेल्या आवाजात म्हणाला. ठीक आहे पाटील, आम्ही जातो. पहाटे चांदणी उगवायला आम्ही परत सासवडला कूच करू. दसऱ्यापर्यंत साहेबाला आपल्या बेताचा सुगावा लागू देऊ नका म्हणजे झालं. पुढे फत्या आपलीच. परमेश्वर करेल ते खरं असं म्हणून त्रिंबकजीनं पुरंदऱ्यांना निरोप दिला. तो पुरंदऱ्यांबरोबर डेऱ्याच्या बाहेर आला. तळावर सर्वत्र सामसूम होती. राहुट्या लगत मशाली खोचून ठेवल्या होत्या, त्या आता विझत चालल्या होत्या. पुरंदऱ्यांच्या मोत्तद्दारानं घोडा पुढे केला. पुरंदरे त्यावर स्वार झाले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत त्रिंबकजी डेऱ्यासमोर उभा होता. अंधारातून बयाजी पुढे आला. पाटील, पुण्याहून खबर आली आहे. बयाजी त्रिंबकजी समोर उभा राहून मुजरा करून म्हणाला. त्रिंबकजी डेऱ्यात गेला. पाठोपाठ बयाजीही आत गेला. काय खबर आहे? त्रिंबकजीनं विचारलं. पुण्याहून भगवंतराव गायकवाड आणि गोविंदराव बंधूजी पंढरपूरला निघाले. बहुधा आज उद्या ते पंढरपुरी पोचतील. सडेच आहेत की बरोबर लवाजम आहे? 50 पन्ही मुसलमानांची तुकडी भगवंतरावानं नोकरीत ठेवली आहे. ते लोक यांच्याबरोबर पंढरपूरला रवाना झालेत. पंढरपूरला आपली स्वारी पोहोचताच गोविंदरावाचा शोध घेऊन त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवा. शास्त्री बुवांना सावध करून ठेवलं पाहिजे. बयाजीचं बातमीपत्र नजरेखाली घालून त्रिंबकजी डेऱ्यात आतल्या दालनात गेला. त्यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. चंद्रा आत जागत बसली होती. जवळ गणपती शांतपणे झोपी गेला होता. तू अजून जागीच आहेस चंद्रा? त्रिंबकजीनं जांभई देत म्हटलं. उद्या पहाटेच इथून डेरे हलवायचे. तुमचीच वाट पाहत होते. अलीकडे तुम्ही विश्रांतीचीही काळजी न करता एकसारखे कामात असता. प्रकृतीची थोडी तरी काळजी घ्यावी. नाशिकला रात्र रात्र तुमची खलबत चालत होती. म्हटलं सासवडला तरी तुम्ही विश्रांती घ्याल, पण तुमचं काम पहिल्यासारखं चालूच आहे. चंद्रा उठली. दुधाचा पेला तिनं त्रिंबकजीच्या हाती दिला. तो घेऊन त्रिंबकजी म्हणाला. चंद्रा, विश्रांती करता कुठं आमचा जन्म आहे? हे असंच चालायचं. पण म्हणून तू आपल्या प्रकृतीची आबाळ करणं ठीक नाही. पाठमोरी उभी राहून बिछाण्यावरची रजई चंद्रा नीट करत होती. ती वळून म्हणाली. ते दूध घ्या, थंड झालं असेल. आमची काहीही आबाळ होत